नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। कधी कधी कामगिरीच्या जोरावर, कर्तृत्वाच्या जोरावर सामान्य माणूसही प्रचंड लोकप्रिय होतो। अशा व्यक्तिमत्वापैकी एक हेमंतजी रणपिसे। नमो बुद्धाय, जय भीम। आपण सर्वजण हेमंतजी रणपिसे यांना ओळखता। एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य माणूस, ते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख, केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले यांचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून आज प्रचंड अशी लोकप्रियता हेमंतजी रणपिसे यांनी मिळवलेली आहे। मी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या वतीनं हेमंतजी आपलं स्वागत करतो। तर महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या वतीनं आम्ही अनेक लोकांच्या मुलाखती घेतो, चर्चा करतो, संवाद साधतो। आज हेमंतजी रणपिसे यांची आम्ही भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे। त्याचं कारण असं आहे, उद्या 13 डिसेंबर आहे आणि 13 डिसेंबरला हेमंतजी रणपिसे यांचा वाढदिवस आहे। त्यांनी सुद्धा आपला एक वेगळा असा चाहता वर्ग प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करताना निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण रिपब्लिकन परिवारामध्ये हेमंतजी रणपिसे यांची ही मुलाखत आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। मला हेमंतजी रणपिसे यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे। हेमंतजी, आपल्याला उद्याच्या मुलाखतीच्या निमित्तानं मला आपल्याला विचारायचं आहे की आपले आई वडील काय करायचे, आपलं बालपण आणि शिक्षण कुठे झालं आणि पत्रकारितेची सुरुवात कधी झाली? तुम्ही अत्यंत माझ्या जुन्या आठवणींची, ज्याच्यात माझ्या भावना गुंतल्या, तोच प्रश्न तुम्ही विचारला। मी भीमनगर घाटकोपर या वस्तीमध्ये माझं बालपण गेलेलं आहे। माझे वडील अत्यंत प्रामाणिक आणि कष्ट करणारे व्यक्ती होते। अत्यंत गरिबीतून आम्ही प्रवास केला, पण तरी माझ्या वडिलांचं मन मोठं असल्यामुळं भीमनगर आणि परिसरातील लोक त्यांना शंकर शेठ या नावाने ओळखत होते। ते फार कष्ट करणारे होते, रोजंदारीचं काम करायचे आणि खास करून सिमेंटचे पत्रे हे घरांवर, अगदी घाटकोपर रेल्वे स्टेशनचे पण त्या काळात पत्रे चढवायचं काम माझ्या वडिलांनी केलं आणि अनेक ठिकाणी ते कष्टाचं काम करायचे। एकदा मी लहानपणी ते जिथं काम करत होते तिकडे गेलो होतो। घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाजूला त्या काही चाळी होत्या दुमजली आणि त्या ठिकाणी त्या कौलांवर ते काम करत होते। बाजूला ट्रेन पटरीवर होती, मी सुद्धा त्यावर चढलो होतो आणि मी बघितलं माझ्या वडिलांचे कष्ट कसे होते। त्यानंतर एका मोठ्या कंपनीमध्ये मी बघितलं की 40 फूट उंच त्या कंपनीवर ते पत्रा स्वतः खालून 40 फुटावर उचलायचे, खालून 2 माणसं तो चढवायचे आणि तो सिमेंटचा पत्रा फार जड असायचा आणि माझ्या वडिलांना ताकद फार होती। ते स्वतः एकटे ते पत्रा उड्या 40 फुटावर उचलायचे आणि तो त्या कंपनीवर लावायचे। खूप कष्ट करायचे आणि कष्ट केल्यामुळं माझ्या वडिलांबद्दल फारच मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटायचा आणि ते अत्यंत खरं बोलणारे, प्रामाणिक, भोळे होते। माझे शेजारचे लोक त्यांना भोळा शंकर म्हणायचे, त्यांचं नाव शंकर होतं। तर शंकर शेठ म्हणून त्या सगळ्या, आणि ते एकट्याने ते सगळे हमाल आणि ते सगळे कामगार त्यांच्याबरोबर राहायचे आणि 8-10 कामगार सुद्धा आमच्या घरी रोज दुपारी जेवायला यायचे। असं त्या काळात होतं। एक सर्वोदयाला एक असं लाईन टेपूचं दुकान होतं, ते स्वतः सांभाळायचे। तो शेठ कधीच यायचा नाही, माझ्या वडीलच मॅनेजर म्हणून ते सांभाळायचे। अत्यंत प्रामाणिक होते, तेव्हा त्यांच्यावर त्या शेठचा विश्वास होता आणि असं करताना नंतरच्या काळामध्ये ते स्वतः सिमेंट पत्रे ते लावायला लागले, कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे। असं सगळं कष्टाचं काम होतं आणि मग कधी ते काम असायचं, कधी नसायचं। आमचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं। बालपण अत्यंत गरिबीत गेलं। मग आपलं शिक्षण ही घाटकोपर परिसरामध्येच झालं? माझं शिक्षण
घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या जवळच रंगवाली म्हणून महानगरपालिकेची शाळा आहे. भारत कॅफे हॉटेलच्या मागे होती. अत्यंत निसर्गरम्य जागा, तिथं फार मोठी विहीर होती. खूप जुना एक पिंपळाचा वृक्ष होता आणि अत्यंत शांतता आणि फक्त एकच माळ्याची ती लाकडी बिल्डिंग, तिला रंगवाली शाळा हे मनपा शाळेचं नाव होतं. तिथं माझं शिक्षण झालं 1ली ते 7वी आणि मी प्रत्येक वेळेस पहिला नंबर त्या शाळेत काढत राहिलो. आणि आमची गरिबी असल्यामुळे बिगर चपलीचं पण मी शाळेत जायचो. आणि त्या महापालिकेच्या शाळेची मला आठवण एक आहे की 7वीच्या त्या परीक्षेमध्ये मी पास झाल्यानंतर काहीतरी स्कॉलरशिपची परीक्षा होती आणि ते स्कॉलरशिपच्या परीक्षेचे पैसे भरायला माझ्याकडे नव्हते. प्रिन्सिपलनी भरले आणि मला तू त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बस आणि मग उन्हाळीच्या सुट्ट्यामध्ये ते स्कॉलरशिपचा वर्ग भरायचा. आम्ही 5-6 मुलंच होतो. त्यावेळेस आमचे परीक्षेचे पेपर तपासल्यानंतर मला चुरी नावाचे आमचे प्रिन्सिपल होते. ते म्हटले, अरे तू चांगले मार्क मिळवलेत इंग्रजीमध्ये. मग एक तुझ्या पेपर आम्ही 3 लोकांनी तपासलाय. आता अजून महापालिका शाळा क्रमांक 2 मधून नाईक नावाच्या मॅडम येणार आहेत तुझा पेपर तपासायला. आणि त्या आल्या आणि एकदा त्या मला त्या स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास करताना त्या स्वतः बोलल्या, कोण हेमंत रणपिसे? मला भेटायला आल्या. तू एवढे इंग्रजीतले मार्क कसे काय मिळवले? आम्ही तुझे सगळे मार्क आता आम्ही कट केले आणि आता 89 वर आले, म्हणजे 100 पैकी. म्हणजे असं ते मला आठवतंय. आणि काहीतरी त्यांनी कट करून ते 79 पर्यंत मार्क मला त्या काळात 7वीला इंग्रजीमध्ये मिळाले होते. आणि अगदी बेअरफूट म्हणजे आपल्याला चप्पल नाही अशा पद्धतीने मी शाळेत जायचो. पण अभ्यासामध्ये मी फार मन लावून अभ्यास करायचो. कारण की मी फार बालपणीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचली. माझ्या वडिलांनी ते सांगितलं होतं. आणि ज्या भीमनगरमध्ये मी राहिलो ते पूर्ण आंबेडकरी चळवळीचं केंद्र होतं. आणि मग बाबासाहेब कसे शिकले तर आपण शिकलं पाहिजे ही एक भावना होती. म्हणून मी फक्त अभ्यास करायचो. कधीच त्या मैदानात खेळायला न जाता अभ्यासात लक्ष दिलं होतं. आणि त्याच्या परिणाम स्वरूप मला पहिला नंबर येत होता. मी सर्वोदय विद्यालयामध्ये आलो 8वीला. आणि आल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांची ओळख परेड होते तशी आमची झाली. आणि बाबा तू काय बनणार? कोणी म्हटलं वकील बनणार, कोण म्हटलं इंजिनियर बनणार. मला उभं केल्यावर मी म्हटलं की मी IAS ऑफिसर बनणार. तर त्या माझ्या 8वीच्या वयामध्ये मला माहीत होतं की IAS म्हणजे काय. तर मला जनरल नॉलेज जे होतं ते माझ्या वयापेक्षा जास्त मला जनरल नॉलेज होतं. त्याचं कारण की मी वयाच्या 3रीपासून नवाकाळ आणि लोकसत्ता हे वर्तमानपत्र वाचायचो. माझ्या शेजारी सावंत कुटुंब होतं, ते चांगले ग्रस्त होते सगळे. आणि त्यांच्या घरी तो नवाकाळ आणि लोकसत्ता हा पेपर यायचा. नंतर मी 3रीपासून वाचत आलो. तर माझ्यातला वाचक घडला आणि वाचक घडल्यामुळं आपोआपच माझ्यातला लेखक घडला. आणि नीलकंठ खाटीलकरांचे अग्रलेख त्यावेळेस खूप गाजलेले असायचे. आणि नवाकाळचा तो जमाना होता. फार नीलकंठ खाटीलकरांचे अग्रलेख नवाकाळमध्ये गाजले. आणि मी ते लिहायचो, वाचायचो. मग मी लिहायला लागलो आणि नवाकाळमध्ये माझं ते छापून यायचं. आणि वस्तीतले लोक म्हणजे अरे नवाकाळला हेमंतचं नाव आले असं त्या काळात वाटायचं. म्हणजे मला त्याच मुद्द्यावर यायचं होतं की पत्रकारितेची आवड कशी निर्माण झाली आणि पत्रकारितेमध्ये कशी आला? हा मग हे असं नॅचरलीच मी 6वी 7वीला असतानाच कविता लिहिली. ती कविता नवाकाळला छापून आली. आणि बाल गोपाळांच्या राज्यात म्हणून ते नवागडमध्ये यायचं. काय 2 ओळी काय होते त्या कवितेच्या? ढगांवर मी ती लिहिली होती. मेघराजा मेघराजा कुठे आहे तुझी प्रजा, आकाशीचा तू राजा कुठे आहे तुझी प्रजा. असं त्या काळात ते 6वीला लिहिलेलं आहे. ते आता 4 वेळा आठवल्या. पण मी ते तसंच लिहित राहिलो. त्या काळात माझे विष्णू सोनवणे म्हणून मार्गदर्शक मित्र सगळे आमचे इथे चिंतक होते. ते त्या समता युवा समिती चालवायचे, सामाजिक काम करायचे, मुलांची शिकवणी घ्यायचे. आणि मी त्यांच्यासोबत काम केलं. ते सुद्धा कवी होते. आणि मग पत्रकारिता कविता हे जुळत गेलं. पण माझं नवाकाळ आणि लोकसत्ता हे जे मी वाचन केलं त्याच्यातून माझा एक वाचक, एक विचार करणारा माणूस आणि लिहिणारा एक लेखक म्हणून, पत्रकार म्हणून मी तयार झालो. आणि कुठं शिकायला न जाता मी त्या परिसरातल्या माझा एक किस्सा सांगतो.
सर्वोदय म्हणून एक रुग्णालय आहे, त्याच्या बाजूला एक महापालिकेचं रुग्णालय होतं आणि त्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये मी एकदा गेलो आणि तिथली दुरावस्था बघितल्यानंतर मी पत्र लिहिलं आणि ते नवा काळाला मनोगतमध्ये छापून आलं आणि ते छापून आल्यानंतर महापालिकेने कारवाई केली आणि त्या काही दिवसानंतर माझी चुलती आहे, प्रकाश रणपिसे माझे चुलते आहेत, त्यांची पत्नी माझी चुलती, त्या तिथे गेल्या महापालिकेत आणि त्यांनी नाव दिलं केस पेपर काढायला की बायडाबाई प्रकाश रणपिसे. अरे रणपिसे, मग हेमंत रणपिसे कोण साहेब आहेत? ते बोलले कोण साहेब आहेत? तो शाळेत आहे. कुठे शाळेत आहे? तो 9वीला आहे सर्वोदय शाळेमध्ये. तर 9वीला असताना मी ते पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये सुधारणा केली, दखल झाली. खोत लेन म्हणून एक आहे, तो दोन्हीकडून गाड्या यायच्या, तर तो एक दिशा मार्ग करायला मी पत्र लिहिलं. ते 9वीला नावाकाळाने छापलं मनोगतमध्ये आणि तो एक दिशा मार्ग झाला. LBS रोडवर लोक रोड क्रॉस करायचे तर तिथं झेब्रा क्रॉसिंग आलं होतं, ते मी पत्र लिहिल्यामुळं आलं होतं. तर असं मी पत्रलेखक झालो आणि मग आपोआप लेखक आणि पत्रकार झालो आणि अनेक ठिकाणी मी पत्रकारितेचं काम करू लागलो. तर आपण बघितलं हेमंत रणपिसे यांनी आपल्या वडिलांची दर्दभरी कहाणी सांगितली. इयत्ता 8वी 9वीत शिकणारा विद्यार्थी एका आघाडीच्या वर्तमानपत्रांना पत्रलेखन करतो आणि त्याच्या पत्राची दखल घेऊन मग रुग्णालय असेल किंवा महापालिका असेल तिथली ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. खूप चांगल्या पद्धतीच्या जुन्या आठवणी या ठिकाणी हेमंत रणपिसे यांनी सांगितलेले. मला त्यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे की रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांची आणि तुमची पहिली भेट कधी झाली आणि ती कुणी घालून दिली किंवा कशी झाली? काय झालं होतं, जसं मी हे सामाजिक काम भीमनगर या वस्तीमध्ये करू लागलो तर त्या काळामध्ये मधुकर नेटवटे मास्तर हे रिपब्लिकन पक्षाचं काम करत होते. बाळासाहेब गरुडे घाटकोपरमध्ये यायचे आणि त्या काळामध्ये प्रेमाताई लादे म्हणून महिला आघाडीच्या नेत्या होत्या आणि माझ्या त्या काळात पहिल्यांदाच आंबेडकरी चळवळीमध्ये रामदास आठवले हे कॅबिनेट मंत्री झाले होते आणि घराघरामध्ये आठवले साहेबांची चर्चा होती आणि त्यांच्यासारखं आपण झालं पाहिजे हे प्रत्येक त्या काळातल्या मुलांना वाटत होतं. मला आठवते 6 डिसेंबर 1992ला बाबरी मशीद पडली होती आणि त्या काळात महाराष्ट्रात आठवले साहेब कॅबिनेट मंत्री होते आणि तो काळ फार मोठा होता. तेव्हा आम्ही भीमनगरमध्ये मात्र असा कोणताही दंगा झाला नव्हता. सर्व लोकांना आम्ही एकजुटीने राहत होतो आणि सर्वांना आम्ही प्रोटेक्शन देण्याची आणि एक सर्वांना एकत्र आणण्याची भूमिका आम्ही घेतली होती आणि त्याच्यासाठी मी त्या काळामध्ये एक एकांकिका लिहिली होती आणि ती एकांकिका लिहून माझ्या मित्रांना मी अभिनय देऊन दिग्दर्शन करून ती सादर करणं आम्ही चालू केलं होतं. तर मला वाटतं ते 6 डिसेंबर 1992 नंतर 12 मार्च 1993ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते त्या दंगलीनंतर आणि नंतरच्या काळात मी एकांकिका लिहून माझे त्या काळातले सहकाऱ्यांना सोबत घेऊन लोकांमध्ये आम्ही प्रबोधन करत होतो आणि एक मला जगदीश कुमार मित्र भेटले होते. त्यांनी एक सेव्ह इंडिया नावाची संस्था सुरू करून त्या NGO मध्ये मी काम चालू केलं होतं आणि तेव्हा NGO बरोबर काम करत असतानाच आपण रिपब्लिकन पक्षाचे आम्ही काम बाळासाहेब गरुड आणि मधुकर नेटवटे यांच्या नेतृत्वात माझं चालू होतं. त्या काळात उदयराज तोरणे नगरसेवक होते. या सर्वांबरोबर आम्ही काम करत होतो आणि काम करत असताना मला खरी जाण साहेब या 1996ला ईशान्य मुंबईमध्ये लोकसभेची निवडणूक लढत होते. त्यात त्यांचा पराभव झाला होता. प्रमोद महाजन त्यावेळेस निवडून आले होते आणि 96ला मी स्वतःच्या राजकारणाची सुरुवात केली आणि 28 ऑक्टोबर 1996ला मी विद्यार्थी विकास मंच नावाने भीमनगरमध्ये सर्वात पहिलं वृत्तपत्र वाचनालय सुरू करून माझ्या संस्थेची सुरुवात केली आणि ते काम करत असताना माझा एक मित्र होता. तर त्या भीमनगरमध्ये काही त्या काळामध्ये बरीचशी गुंडगिरी होती आणि त्या काळामध्ये सर्वांनी विभाग वाटून घेतले होते. या एरियातला मुलगा तिकडे आला का त्या एरियातला मुलगा आला की ती मारामारी व्हायची आणि तू तिकडचा आम्ही इकडचे असं ते होतं. मी VM पॉवरच्या या भागात राहत होतो, पॉवरच्या इकडे आणि पाण्याच्या टाकीजवळचं वेगळं जुन्नगर असं ते डिवायडेशन होतं.
तर त्या काळात मी माझ्या तिकडच्या त्या भागातल्या मित्रांना माझ्या एरियात आणायला लागलो आणि माझ्या एरियातल्या मित्रांना मी तिकडे घेऊन जायला लागलो आणि आपला एरिया असा दुभंगलेला नाही पाहिजे, तर तो एक जीव झाला पाहिजे अशी आमची कन्सेप्ट होती माझी. आणि त्याच काळामध्ये टाडा नावाचा कायदा आला होता, गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या काळात. तर मग त्यामुळे बरेचसे लोक जेलमध्ये होते आणि काही इथे पण होते. त्या वस्तीतल्या तरुण मुलांना आम्ही एकत्र केलं की आपण भीमनगरमध्ये सगळं भीमनगर आपण एकत्र करू अशी कन्सेप्ट मी ठेवली. आणि संजय हिरे नावाचा माझा मित्र होता, त्याच्याबरोबर मी एकत्र आलो आणि आम्ही एकमेकांनी एक समवयस्क मुलांना एकत्र आणायला चालू केलं आणि विभागातली गुंडगिरी नष्ट करून सर्वांमध्ये एक भय घालून एक निर्भयता आणि एक प्रेम आपुलकी बंधुभाव निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि 94ला मी त्या भीमनगरच्या फार सगळ्या दिवाळावर प्रत्येक मंडळाचा बोर्ड असायचा, तो खडून मी ते बोर्ड लिहायचो की असं असं आपली बैठक आहे. आणि डिसेंबर 94 पासून आम्ही प्रयत्न केला आणि एप्रिल 95ला भीमनगरची एकजुटीची अशी एक बाबासाहेब आंबेडकरांची पहिली मिरवणूक काढली. त्यानंतर 96ला मिलिंद गोडके म्हणून एक होते, त्यांचा मर्डर झाला आणि पुन्हा भीमनगरचं वातावरण दहशतीमध्ये आणि भयकंपित गेलं आणि पुन्हा फाटाफूट झाली, लोक एकत्र आले नाही. मग मी पुन्हा 2004मध्ये 2003ला मी लिहिलेल्या कवितांचा संग्रह हे माझं पुस्तक मुंबईला आझाद मैदानात प्रेस क्लबला मान्य नामदार रामदास आठवले यांच्या शुभ हस्ते प्रकाशित केलं. आणि ती तुमची पहिली भेट होती का? त्याच्या आधी माझी 96 असताना मी त्यांच्यासोबत होतो. पण 97ला पहिल्यांदा मी जर कुठे आठवले साहेबांना हात मिळून अडवला असेल तर ते रमाबाई कॉलनीमध्ये. नंतर 98ला मी भीमनगरमध्ये त्यांना घेऊन आलो. प्रत्येक जयंतीला 98ला मी भीमसेना मित्रमंडळाच्या इथं आठवले साहेबांना घेऊन येत होतो. ते रात्री 1ला 2ला ते यायचे. 98ला भीमनगरला जी जयंती झाली तेव्हा ते खासदार होते मुंबईत. 98 पासून मी त्यांच्या सोबत काम करू लागलो आणि 2003ला त्यांनी माझा 98, 99, 2000, 2001, 2002 भीमनगरमधल्या जयंतीला ते आले माझ्यासाठी. आणि 2003ला माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आझाद मैदानात प्रेस क्लबला एअर कंडिशन हॉलमध्ये त्यांच्या हस्ते आता उद्रेक होऊ द्या या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आठवले साहेबांच्या हस्ते केलं. आणि मग सतत तुम्ही त्यांच्या संपर्कात राहिलो. आता उद्रेक होऊ द्या हा जो काव्यसंग्रह होता त्या काय उद्रेकामध्ये एखाद्या उद्रेकाची कविता आता उद्रेक होऊ द्या ही माझी अशी अपेक्षा होती की दलित पॅंथरच्या काळामध्ये जो तरुणांमध्ये एक जागृती होती, एक लढाऊ पण होतं, त्यानंतरच्या काळामध्ये ते कमी कमी होत गेले. आता तर मी बघतो माझ्या बालपणात जे मी काम केलं तर माझ्यासमोर जे लोक काम करणारे होते, जे लीडर, ते सगळे समर्पित भावनेने काम करायचे. तर आणि आठवले साहेब आमच्या समोर आदर्श होते. परंतु आता मी जेव्हा बघतो लोकांमध्ये तर मी काय कुणावर टीका करत नाही, पण मी अनेक लोकांना बघतो ते विजिटिंग कार्ड छापतात, खूप पॉश राहतात, बॅनर लावतात, तर प्रत्यक्ष काय काम आणि संघर्ष त्यांचा मला दिसलेला नाही. कारण अलीकडे फार RTI माहिती अधिकार या सगळ्या गोष्टी आम्ही इतके वर्ष असताना हे मी नाही कधी केलं आम्ही, परंतु अलीकडे हे दिसतं. पण आम्ही लोकांसाठी लढत आलेलो आहोत. आम्ही लोकांसाठी लढत आलेलो आहोत. आपण बघितलं खरोखरच हेमंत रणपिसे यांचं कौतुक करण्यासारखं आहे की 8वी 9वीचा विद्यार्थी लोकांच्या समस्या वर्तमानपत्रामध्ये मांडतो, यापेक्षा वेगळं ते काय. मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मान्य नामदार रामदासजी आठवले यांचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून आपल्याला जी संधी मिळाली ती कशी मिळाली त्याबद्दल? मिळायचं कारण असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये काही अनेक चढ उतार आल्यानंतर मी लोकनायक ह्या दैनिकामध्ये कामाला लागलो. तेव्हा माझं घर गेलो होतं, सगळं गेलो होतं, माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. तर मी दिवा या ठिकाणी राहत होतो आणि दिव्यावरून ठाण्याला यायला माझ्याकडे 2 रुपये पण नव्हते, अशी परिस्थिती होती. त्या काळामध्ये दिवंगत माझे गुरुवर्य कुंदन गोटे साहेब यांनी माझ्यावर फार उपकार केले
त्यांनी मला दाढी करायला पण माझ्याकडे पैसे नव्हते, माझी एवढी दाढी वाढली होती, एवढे केस वाढले होते आणि स्लीपरवर मी त्यांना भेटलो की मी लोकनायकमध्ये काम करू इच्छितो. तर ते बोलले तुला मी 1000 रुपये पगार देणार, तू काम चालू कर. आणि मी मान्य केलं 1000 रुपयामध्ये आणि मी काम करत होतो. तर त्यांनी 15 दिवस ते माझं काम बघितलं आणि एक दिवस आले मला बोलले चल आपल्याला नवी मुंबईला जायचे, सिडकोमध्ये बुद्धभूषण गायकवाड हे PR होते. त्यांना हे तुझं इंग्लिश चांगलं आहे, आपण इंग्लिशमध्ये बोलायला बोललो आज जाऊया. आणि ते मला घेऊन जाताना गाडीमध्येच त्यांनी मला 15,000 दिले. बोलले की तुझं आम्ही काम बघितलं, तुझं काम खूप चांगलं आहे, तू प्रामाणिक आहे. पण मला त्यांनी चॅलेंज दिलं होतं की लोकनायक हा पेपर अनेक पत्रकार आले आणि मुंबई महापालिकेच्या यादीवर माझा पेपर आलेला नाही, माझा पेपर मुंबई महापालिकेच्या यादीवर घेऊन दाखव, मग तुला मी परमनंट करतो, पण आता 1000 पगार, असं त्यांनी मला चॅलेंज दिलेलं. तर मी तो एका महिन्यामध्ये जयराज पाठक महापालिका आयुक्त होते आणि RA राजू हे सहआयुक्त होते आणि त्यावेळेस मनीषाताई पाटणकर सुद्धा होत्या मुंबई महापालिकेमध्ये, मनुकुमार श्रीवास्तव होते. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी जेव्हा प्रश्न विचारायचो तर त्या सगळ्या ह्या अधिकाऱ्यांनी माझ्याबद्दल फार त्यांना आपुलकी वाटायची आणि माझा सगळा अभ्यासपूर्ण प्रश्न असायचे, माझ्या त्या बातम्या चांगल्या असायच्या. बेस्टमध्ये पण उत्तम खोबराकडे आले होते, माझे सगळे ते वृत्तांत त्यांना फार चांगले वाटायचे. मग लोकनायक माझे एक मित्र भीमराव गवळी, ते पण पत्रकार आहेत, ते मला म्हटले हेमंत तुम्ही कुठल्या बॅनरसाठी पत्रकारिता करता हे महत्वाचं नाही. ते त्या काळात बोललेलं वाक्य माझ्या आज मनावर बिंबलेलं, माझा मित्रच आहे. पण तो मला म्हटला, तो भीमराव गवळींचं म्हणणं होतं की कोणत्या वर्तमानपत्रासाठी कोणत्या बॅनरसाठी काम करतात ते महत्वाचं नाही, तुम्ही काय काम करता ना ते महत्वाचं आहे. तुमचं काम लोकनायकसाठी आहे पण तुमचं काम चांगलं आहे तर टाइम्स ऑफ इंडिया पण तुमच्यासमोर केलंय. अशा पद्धतीने त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि ते माझं काम खरंच चांगलं होतं. मला असं भाग्य मिळालं की जयराज पाठक आयुक्त असताना ते मला पेडर रोड म्हणून तिथे महापालिका आयुक्तांचा बंगला आहे, तिकडे आम्हाला जेवायला नेलं होतं निवडक पत्रकारांना, त्यात मी होतो. त्यानंतर शुभा राव ह्या महापौर होत्या, महापौर बंगल्यात मी मग अनेकदा जेवण केलं, सर्वांची चर्चा केली. मनुकुमार श्रीवास्तव होते, त्या मनीषाताई पाटणकर होत्या, RA राजू होते आणि जयराज पाठक होते. त्या काळामध्ये मी पत्रकारिता करीत असताना हे अधिकारी होते, ते प्रेस कॉन्फरन्स करायचे, अटेंड करायचो आणि चांगली आपली पत्रकारिता त्या काळात झाली. आणि लोकनायकमध्ये जे माझे आर्टिकल यायचे ते आर्टिकल आठवले साहेबांना खूप आवडायचे आणि मनापासून आठवले साहेबांचा मी समर्थक असल्यामुळं त्यांच्या अनेक चांगल्या गोष्टी मी लोकनायक म्हणून मांडल्यामुळं आठवले साहेब मला नेहमी भेटायचे, बोलायचे. ट्रेनमधून जाताना मी त्यांच्याबरोबर मुंबई ते कल्याणपर्यंत जायचो, आमच्यात बोलणं व्हायचं, ते मला फोन करायचे, मग आम्ही एकमेकांना भेटत राहिलो जास्त. आणि 2010 पासून मी 11 पासून म्हणजे 2009ला त्यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतर मी त्यांना वारंवार भेटत राहिल्यामुळे मी 2010 पासूनच त्यांचं काम चालू केलेलं आणि 2011ला त्यांनी मला डायरेक्ट नियुक्ती पत्रच दिलं होतं की तू माझा प्रसिद्धी प्रमुख म्हणून. आणि मग माझं काम ते चालूच राहिलं आणि मी अनेक वेळा वर्तमानपत्रात बाजू मांडण्याचं काम केलेलं आहे आणि बाजू मांडण्याचं काम केलेलं आहे. तर आठवले साहेबांचे 2010 पासून तुम्ही प्रसिद्धी प्रमुख झालात असं सांगितलंय. मला आपल्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की आठवले साहेब राष्ट्रीय स्तरावरचे एक मोठे नेते आहेत. आज या राज्यात उद्या त्या राज्यात अशा प्रकारची त्यांची दररोजचे दौरे चालू असतात आणि अशा वेळी एखादी घटना कुठे घडली तर त्याच्या ज्या काही आठवले साहेबांच्या भूमिका आहेत त्या वर्तमानपत्रामध्ये मांडण्याचं सातत्यानं तुम्ही काम करताय. ही ट्युनिंग तुमची कशी जमते? ट्युनिंग म्हणजे आठवले साहेबांचं जे जीवनक्रम आहे, आठवले साहेबांचा पूर्ण दिनक्रम हा प्रचंड वेगवान असतो आणि जर आता पार्लमेंट सुरू आहे तर त्यांच्याशी संपर्क करणं फार कठीण असतं. पण त्यांच्या सोबतचे जे लोक आहेत ते माझ्या सतत संपर्कात असतात आणि मी त्यांना डायरेक्ट फोन करतो. आणि आठवले साहेबांचं एक खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांना आपण जर फोन केला तर त्यांना मेसेजमध्ये ते बघतात की कुणाचा मिस कॉल येऊन गेला आणि ज्याचा मिस कॉल येऊन गेला त्याला ते फोन करतात त्यांना वेळ मिळेल तेव्हा.
पण पार्लमेंटमध्ये त्यांना वेळ नसतो, त्यांचा दिनक्रम फार आहे, विमानात असताना फोन बंद असतो. अशा वेळेस त्यांचे माझे आधीपासून आता असं झालंय आठवले साहेबांचं माझं की त्यांना मला काय बोलायचीच गरज नसते. अनेकदा मी त्यांना आमचं इतकं चांगलं ट्युनिंग आहे की मी प्रसंग घडला आणि आठवले साहेब सोबत असतील तर आता आठवले साहेब काय बोलतील हे ते न बोलता मला समजत असतं. आणि आता आपण रिपब्लिकन पक्ष म्हणून काय भूमिका घेतली पाहिजे आणि आठवले साहेबांना काय अपेक्षित आहे ते ऑटोमॅटिक त्यांचे माझे विचार नव्हतात. आणि त्यामुळे आता हे वर्षानुवर्ष सवय झालेली आहे की जे त्यांच्या मनात येते तेच माझ्या मनात येत असते. पण तरी ते आबाळ्या एवढे नेते मी काय तेवढं तर करू शकत नाही. पण मी अंदाजाने पक्षाची भूमिका काय असली पाहिजे ती मांडण्याचा मी प्रयत्न करतो आणि 99% मी यशस्वी त्यामध्ये होत असतो. 99% मी त्यामध्ये यशस्वी होत असतो अशा प्रकारचं हेमंतजींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा केंद्रीय मंत्री असतील, आठवले साहेबांच्या विषयी तुमच्या काय भावना आहेत? आठवले साहेबांबद्दल माझ्या अशा भावना आहेत की ह्या शतकातला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सगळ्यात परिपूर्ण, सर्वदृष्ट्या सक्षम आणि मनाने महासागरासारखा नेता फक्त रामदास आठवले साहेब आहेत. पहिलं तर ते मनापासून तन मन धनाने ते बौद्ध आहेत. ते खऱ्या अर्थानं भगवान बुद्धांचा धर्म पाळणारे नेते आहेत. त्यांच्या मनामध्ये तुम्ही त्यांची किती तारीफ केली, तुम्ही त्यांच्यावर किती टीका केली तरी ते समदृष्टी ठेवतात. कोणत्या माणसाबद्दल ते आकर्ष ठेवत नाही. राजकारणातल्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल पण आकर्ष ठेवत नाही. पूर्वी लोकांना वाटतं हे प्रकाश आंबेडकरांबद्दल काय बोलतील तर त्यांना प्रकाश आंबेडकरांबद्दल प्रचंड आदर आहे, मायावती बद्दल प्रचंड आदर आहे, काशीरामजी बद्दल प्रचंड आदर आहे, सर्व समाज घटकातल्या लोकांबद्दल त्यांना आदर आहे. त्यांच्याकडे जर कुठला बीएसपीचा किंवा काँग्रेसच्या इतर पक्षाचा कार्यकर्ता आला तर दुसरा कार्यकर्ता साहेब तो दुसऱ्या पक्षाचा आहे, त्याचं काम करू नका, तर ते असं कधीच ऐकत नाही. आपल्या कार्यकर्त्याला ते दम देतात. असा भेदभाव नाही करायचा, सगळे आपले. आणि जो माझ्याकडे आलाय त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी आहे. ही भावना आठवले साहेबांची आहे आणि म्हणून ते लोकांमधले खऱ्या अर्थानं लोकनेते आहेत आणि त्यांचा संघर्ष एवढा मोठा आहे म्हणून मी नेहमी त्यांना संघर्ष नायक म्हणतो. आम्ही संघर्ष नायक म्हणून खास त्यांना 2017 मध्ये शिवाजी मंदिरला एक संघर्ष नायक म्हणून त्यांना आम्ही पदवी मानपत्र दिलेलं आहे आणि शेकडो लोकांमध्ये दिले की ते खऱ्या अर्थानं संघर्ष नायक. मी नेहमी म्हणतो संघर्ष का दुसरा नाम रामदास आठवले. आणि संघर्षच त्यांचा प्रचंड संघर्ष आणि संघर्षाला कधी तयार असणारा माणूस. आज पण ते म्हणतात मी कार्यकर्ता पहिले आणि मंत्री नंतर आहे आणि नेता नंतर आहे. ते स्वतःला नेता मंत्री मानत नाही तर ते स्वतःला कार्यकर्ता मानतात आणि इतका नम्र आणि जमिनीवर असणारा नेता दुसरा कोणी नाही. आणि त्यांच्या यशाचं हेच गमक आहे की ते जमिनीवर आहेत, ते नेते आणि बाबासाहेबांना ते खऱ्या अर्थानं फॉलो करतात आणि ते म्हणतात माझ्या डोक्याने मी ही कल्पना नाही आणली. ही रिपब्लिकन ही संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांची, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला रस्ता आहे तो आम्ही चालतो. त्यामुळं पदरचं काय नाही, हे बाबासाहेबांचं आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं म्हणून ते रिपब्लिकन पक्ष घेऊन चालले. आणि त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे, त्यांच्या चांगल्या मनामुळे आणि त्यांच्या चांगल्या नीतिमत्तेमुळे त्यांना पदोपदी यश मिळते. आणि या 50, 60, 70 वर्षामध्ये कोणताही रिपब्लिकन नेता जिथे पोहोचला नाही त्या ईशान्य भारतात रामदास आठवले पोहोचले आणि त्यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा नागालँड सारख्या ठिकाणी ज्यांची भाषा आपल्याला कळत नाही त्यांनी घरावर निळा झेंडा लावलेला आहे. तिथं 2 आमदार निवडून आलेले आहेत. एवढं मोठं यश आहे. त्यांनी लक्षद्वीप पासून मी स्वतः त्यांच्याबरोबर फिरलोय. त्यांनी पांडिचेरीमध्ये पक्ष वाढवलाय, तामिळनाडूमध्ये वाढवलाय, कर्नाटकामध्ये आहे. उद्या आम्ही हैदराबादला जाणार आहोत. त्या तेलंगणा, आंध्रामध्ये, केरळमध्ये रिपब्लिकन पक्ष मजबूत आहे. तिकडे छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशात, आसाममध्ये, कलकत्त्यामध्ये, मिझोराम, आता ज्या मणिपूर जळतंय त्या मणिपूरमध्ये लोकसभेला आरपीआयच्या कॅन्डिडेटला 17% मतं मिळाले, पक्ष मान्यता प्राप्त झाला. निवडणूक आयोगाची राजकीय पक्ष म्हणून 17% मतं मिळाले म्हणून आरपीआयला मान्यता आहे. नागालँड आणि मणिपूर 2 राज्यात
आणखीन 2 राज्यात मिळाली तर रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त पक्ष होईल. राष्ट्रीय स्तरावर रामदास आठवले खऱ्या अर्थानं राष्ट्रीय नेते आहेत. तेवढं त्यांचे कष्ट आहे. दिवस रात्र काम करतात. ते जेवणाचा वेळ आणि झोपण्याची वेळ पाळत नाही. पूर्ण वेळ लोकांसाठी वाहून घेतलेले. आजही वडापाव खातात असं. आजही ते भजी वडापाव खातात. आणि त्यांनी जर आज ठरवलं तर ते चांदीच्या ताटात सोन्याचा घास खाऊ शकतात. पण तसं ते करत नाही. त्यांनी जनतेला वाहून घेतलंय आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्याला त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वाहिलंय आणि म्हणून ते काम करतायत. आणि त्यामुळं सत्ता, त्या संघर्षामुळे सत्ता त्यांच्या उनके कदम चुमती आहे. सत्ता स्वतःहून त्यांच्या पुढ्यात ती सत्ता येत असते आणि त्यांचा संघर्ष चालू आहे. पक्षातल्या लोकांनी पण त्याच ताकदीने जर संघर्ष केला आणि या आंबेडकरी जनतेमध्ये जर सर्वच आंबेडकरी जनतेतले जर निर्णय घेतला की आठवले साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं तर समाजामध्ये आपल्याला एक फार मोठी ताकद सत्तेची मिळू शकते. परंतु या संबंध आंबेडकरी जनतेमध्ये एक गट आठवले साहेबांचा आहे आणि 10 गट वेगळे आहेत आणि ते 10 गट त्यांच्या विरोधात काम करतात. त्यांच्याशी संघर्ष, मित्र पक्षाशी संघर्ष आणि हा सगळा संघर्ष करत करत ते चाललेत बाबासाहेबांचा निळा झेंडा घेऊन, बाबासाहेबांचा समतेचा परिवर्तनाचा विचार घेऊन ते आगेकूच करतायत आणि निळा झेंडा या भारत देशामध्ये फडकवतायत. आणि ते जेव्हा पार्लमेंटमध्ये उभे राहतात तेव्हा ते म्हणतात मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधी म्हणून. त्यांचा एबी फॉर्म हा आरपीआयचा असतो, भाजपचा नाही. मित्र पक्षाबरोबर आहे पण अजेंडा निळा झेंडा घेऊन आहे. बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचा अजेंडा घेऊन आहे आणि त्यासाठी ते काम करतात. आणि म्हणून देशामध्ये लोक त्यांना जोडतायत. ते तोडायची आणि विद्वेषाची भूमिका घेत नाही, ते जोडायची, नम्रतेची, प्रेमाची भूमिका घेऊन चालले आणि ते लोकांना जोडले जात आहेत. आज सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्या बरोबर आहेत. नुसते दलित नाही, ओबीसी आहे, मायनॉरिटी आहे, ब्राह्मण आहेत, सवर्ण आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक घेऊन ते चाललेत. आणि दलित सवर्णांमध्ये एकजूट, एक सामाजिक ऐक्य घेण्यासाठी करण्यासाठी ते काम करतात आणि बंधुत्वाचा विचार घेऊन ते चाललेत. त्यामुळे आज सिक्कीम मध्ये सुद्धा, आसाम मध्ये सुद्धा रिपब्लिकन चळवळ तुम्हाला जोमाने दिसते. पंजाब मध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे. आठवले साहेबांच्या विषयी एवढं सगळं भरभरून आपण बोलला. मला पुढचा शेवटचा, जवळपास शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, यांचे जे पीए किंवा प्रसिद्धी प्रमुख असतील हे नंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये आमदार झालेले आहेत, मंत्री झालेले आहेत. तुम्ही येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या वार्डामध्ये राहता त्या वार्डातलं आठवले साहेबांना तिकीट मागणार आहात का? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी मूळचा कार्यकर्ता आहे आणि त्यासोबत मी हाडाचा पत्रकार आहे. याच्या पलीकडे मला कुठे जायचं नाही. आणि निवडणूक काय असते ती माझ्या लहानपणीच ते बघितलेली आहे आणि लहानपणी तयार होताना सगळ्या गोष्टी मी करून बघितल्या. आणि आता मला राजकारण हे चांगलं कळलं असल्यामुळं मला कुठल्या निवडणुकीमध्ये पडायचं नाही. नगरसेवक, आमदार, खासदार मला व्हायचं नाही. मी रामदास आठवले साहेबांसाठी आणि रिपब्लिकन चळवळीसाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या मिशनसाठी स्वतःला मी वाहून घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगतो 1995 मध्ये माझं चांगलं भाषण, लिखाण आणि संघटन म्हणून काँग्रेसचे 2 पुढारी माझ्या घरी येऊन गेलेले. त्या काळामध्ये रिपब्लिकन माझे चुलते होते. मी जेव्हा 10वी पास झालो माझे चुलते मला येऊन बोलले की तू आरपीआयचं काम करू नको. ते टीसी होते, टीटी होते, डेक्कन ट्रेनला, हा, ते मळवलीला राहायचे लोणावळ्याच्या पुढे. ते मुंबईला आले. मी 10वी पास झाल्यानंतर मी कॉलेजला ऍडमिशन घेत नव्हतो. मी बोललो आता माझे लहान भाऊ आहेत ते सगळे उपाशी राहतात, मला काम करायचंय, मी काय शिक्षण घेणार नाही, मी नोकरी करणार, चळवळ करणार आणि घर सांभाळणार या विचाराने. तर ऑगस्ट उजाडला तरी मी ऍडमिशन नाही घेतलं. माझ्या घरचे बोलले ऐकत नाही, तुम्ही या. तर माझे चुलते आले भीमनगरला आणि त्यांनी मला समजवलं की तुला काम करायचं तर आरपीआयचं काम करू नको, काँग्रेसचं नाही तर मोठ्या पक्षाचं काम कर. ह्या चळवळीत राहून तू भिकारी राहशील, गरीब राहशील, तू हे काम करू नको आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घे. मला तू शिक, बाबासाहेबांनी सांगितलं शिकून तू घर सांभाळ. मग मी ऑगस्ट एंडमध्ये आंबेडकर कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं आणि त्या प्रिन्सिपल जे होते तो पण माझा किस्सा सांगला. त्या प्रिन्सिपल मला होती, त्या प्रिन्सिपलला सांगितलं की मी कामाला जातो
मग आमच्या घरी फार गरिबी, मला येता येणार नाही, तर मला परीक्षेला बसायची परवानगी तुम्ही द्या. तर माझे त्यावेळेस कविता यायच्या ना, त्या काळचे प्रिन्सिपल होते ना, ते बोलले सगळे प्रोफेसर आणि प्रिन्सिपल होते, मला बोलले कविता म्हणून दाखव. मी त्यावेळेस कविता बोलली होती, अनेक कविता बोलल्या, त्यांना आवडल्या होत्या. आणि मग त्यांनी मला बोलले तुझी हजेरी लावणार आणि 12वीची परीक्षा किंवा 11वीची परीक्षा द्यायला आहे ना, तेवढी हजेरी असली पाहिजे. मग मी सकाळी उठून पेपरची लाईन टाकायचो, तिथे गाड्या धुवायचो या विद्यागारच्या जवळच. मला 75 रुपये महिन्याला द्यायची ती गाडी धुतल्याबद्दल. आणि कामाला जायचो. आणि मग परीक्षा असेल 11वीला चाचणीची तेव्हाच जायचो. आणि आपण फार म्हणजे गरिबीतून दिवस काढले. ती गरिबीची मला जाण आहे, त्यामुळं मी आलेल्या कुणालाही उपाशी पाठवत नाही. आणि दुसरं असं की आज आठवले साहेबांमुळं मला 2 वेळची भाकर मिळते, त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. मला काय ते पुढच्या राजकारण, ज्या दिवशी आठवले साहेब माझे बॉस आहेत, माझे मार्गदर्शक आहेत, माझे गुरु आहेत, माझ्यासाठी माझा देव आहे. तर जर आठवले साहेब मला बोलले की हेमंत तुला आता मैदानात उतरायचे, तेव्हा मी लिडरशिपसाठी उतरेन. आज माझा लिडरशिप मधला रोल नाही, आज मी त्यांचा कार्यकर्ता आहे, पण आज मी त्यांच्या स्टाफमध्ये, त्यांच्या कामामध्ये त्यांचा मदतगार, त्यांच्या बरोबर काम करणारा, त्यांच्या टीमचा मी मेंबर आहे. तर ते टीम म्हणून पर्सनल टीम मध्ये मी आहे. राजकारणामध्ये सध्या तरी यायचं ना असं हेमंतजींचं एकंदरीत मत आलेलं आहे. मला आपल्याला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की उद्या 13 डिसेंबर आहे, उद्या आपला वाढदिवस आहे. आणि उद्या वाढदिवस असतानाच आठवले साहेबांनी हैदराबादला आपल्याला बोलावले, मागाशी आपल्या चर्चेतून समजले. तर आठवले साहेबांच्या सोबत उद्या आपण वाढदिवसानिमित्त हैदराबादला असणार आणि वाढदिवस. तर वाढदिवसानिमित्त आपण काय संकल्प करता, आपण आपले हितचिंतक मित्रपरिवार यांना आपण काय सांगू इच्छिता, संदेश देऊ इच्छिता? वाढदिवस म्हणून असं मी कधी केलंच नाही. हा पहिल्यांदाच तानाजी तुमच्यामुळं माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आणि मुलाखतीचा विषय पहिल्यांदाच असा मी माझी खरी आज इच्छा होती की मी दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आठवले साहेबांच्या वाढदिवसाची बातमी देत असतो. की आम्ही दरवर्षी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे संघर्ष नायक आहेत, म्हणून त्यांचा वाढदिवस आम्ही संघर्ष दिन म्हणून साजरा करणार असं मी दर 13 डिसेंबरला जाहीर करतो. त्याच्या बातम्या येतात आणि आम्ही त्याचं आवाहन करत असतो. आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या आठवले साहेबांवर जीवापाड प्रेम करणार आहेत. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळेजण आपापल्या वार्ड, तालुका, जिल्ह्यामध्ये अनेक रुग्णालयांमध्ये बिस्किट वाटप, फळं वाटप, अन्नदान, अनेक गरिबांना ब्लँकेट वाटप, कपडे वाटप, अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर असं होत असतात. आता उल्हासनगरला मी गेलो, एक नवीनच पक्षात आलेले सिंधी नंदलाल वाधवा, ते फार मोठं रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, चष्मा वाटप, अनेक गोष्टी करणार आहेत. इकडे नव्यानेच काम सुरू केलेला तरुण आहे सोहेल शेख जोगेश्वरीला, ते रक्तदान शिबिर ठेवणार आहेत. पूर्ण आरोग्य तपासणी, किडनी वगैरे सगळ्या गोष्टीची मोफत ऑपरेशन आणि तपासणी आरोग्याची मनाची शिबिर ठेवणार आहे. तर आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असे मोठमोठे सामाजिक उपक्रम रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते करत असतात. अनेक वर्षांनी लोक राजावाडीमध्ये सुद्धा RPIचे काही लोक पूर्वी होते, ते आज पक्षात आहेत, पण ते फळ वाटप करायचे आणि आताही करतात, अनेक लोक करतायत. तर आठवले साहेबांचा वाढदिवस हा संघर्ष दिन म्हणून साजरा करावा याचा व्हिडिओ आज मला करायचा होता, पण तानाजी कांबळे यांनी माझ्याच वाढदिवसाचा व्हिडिओ केला, तरी त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आवाहन करतो म्हणून सांगा ना तुम्ही. तर मी आज हेच या मुलाखतीचं खरं प्रयोजन या आठवले साहेबांच्या वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करावा हे आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ करायचा होता. पण माझी मुलाखत झाली, तरी सुद्धा मूळ उद्देश हाच आहे की माननीय नामदार रामदास आठवले हे भारत देशातील दलित, बहुजन, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याक, गोर, गरीब, कष्टकरी यांचे कैवारी आहेत, पण संघर्ष नायक आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे नेते आहेत, त्यांच्या प्रश्नासाठी लढणारे नेते आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना संघर्ष नायक म्हणतो. संघर्ष का दुसरा नाम रामदास आठवले आहे. संघर्ष नायक रामदास आठवलेंचा वाढदिवस हा संघर्ष दिन म्हणून साजरा करावा हे आव्हान
रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही करीत आहोत आणि सगळ्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते देशभर, संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात देशभर मान्य रामदास आठवले संघर्ष नायक यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करतील आणि या दिवशी मान्य रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना फळ वाटप, अन्नधान्य वाटप, कंबल वाटप, कपडे वाटप, गरीब रुग्णांना दवा, त्याबरोबर त्यांच्या ऑपरेशनची मदत, त्यांचं आरोग्य तपासणी, हे सगळं सामाजिक उपक्रम राबवतात आणि त्या यावर्षी सुद्धा सगळ्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपल्या सर्वांचे आराध्य, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक संघर्ष नायक रामदास आठवले यांचा वाढदिवस 25 डिसेंबरला संघर्ष दिन म्हणून साजरा करावा असं आवाहन करतो. जय भीम, नमो बुद्धाय. तर आपण पाहिलं हेमंत रणपिसे, केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले यांचे प्रसिद्धी प्रमुख, वयाच्या अगदी शालेय जीवनापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने ते काम करतायत, आठवले साहेबांनी ते कसे ओढले गेले, आठवले साहेबांची प्रसिद्धी प्रमुख कसे झाले, ही सगळी आपण कथाच म्हणू, त्यांच्या जीवनाचे पैलू म्हणू, त्यांच्या जीवनातील आठवणी, हे सगळं आपण आजच्या या महाराष्ट्र सध्या युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीमध्ये आपण पाहिलं. महाराष्ट्र सध्या युट्यूब चॅनेलची ही मुलाखत आपल्याला कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र सध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा या आमच्या चॅनेलच्या कमेंट्स बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. हेमंत रणपिसे यांनी महाराष्ट्र सध्या युट्यूब चॅनेलला आपली ही मुलाखत दिली, त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. मी सुद्धा आपला आभारी आहे. जय भीम. जय भीम. महाराष्ट्र सध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.